जेव्हा आपण शेतात पाईपलाईन करत असतो ना, तर विशेष करून मोटर जिथे असते तिथे शेतकरी लोखंडाची पाईपलाईन करतो, पुढे भराई तो पीव्हीसी करेल. तर त्या ठिकाणी त्याला ह्या नेप्पलची फार गरज असते. कारण तुम्ही बघितलं असेल पाईप जो येतो लोखंडाचा पण तर तो 20 फुटाचा येतो. मग त्याला जर कट केला तर एका बाजूने तर एक आट्या राहतील, पण जिथून कट केलाय तिथे आट्या नाही राहणार. तर ह्याला नेप्पल म्हणतात की लोखंडी पाईप घेतला आणि त्याला दोघी बाजूने आट्या पाडून दिल्या तर हे झालं नेप्पल. आता हे डायमीटर 2 इंची आहे. हे समजा 2.5 इंची असेल, याच्यात 3 इंची पण येईल. पण प्रत्येक साईज मध्ये याची लांबी किती हे पण स्पेसिफिक असतं. समजा आता हे 3 इंच किंवा 4 इंच असेल तर हे तेवढंच 2.5 इंची मध्ये. हे त्याच्यापेक्षा मोठं आहे, हे त्याच्यापेक्षा मोठं हे बघ हे बरोबर. आणि सर्वात मोठी साईज ही आहे, याच्यापेक्षा मोठी साईज पण येते. तर हे शेतकऱ्यांना फार फायद्याचं ठरतं. कारण जेव्हा पाईपलाईन करत असतात तेव्हा तिथे किती माप आहे, काय माप आहे, काही अंदाज नसतो ना. पण एक अंदाज येऊन जातो. म्हणजे समजा तिथे 4 इंच आहे तर तो हे वापरेल, समजा 6 इंच गेलं तर हा वापरेल तो, बरोबर. हा, तर ह्या पद्धतीने या GI नेप्पलचा उपयोग पाईपलाईन जवळ करायचा असतो. मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याही मनात काही प्रश्न असेल तर तोही कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या वेळेस त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन.